नमस्कार, मी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यभरातील सरासरी तापमानात आगामी 48 तासात अजून घट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे। दरम्यान मागच्या काही दिवसात राज्यात नाशिक येथे सर्वात कमी म्हणजे 7.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। हवामान विभागाच्या उपमहासंचालक डॉक्टर नीता खोले यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे। बंगालच्या उपसागरापासून येणारे बाष्पयुक्त वारेही सक्रिय नाहीत, त्यामुळे थंड वारे थेट राज्यात पोहोचत आहेत। परिणामी थंडीचा कडाका वाढला आहे। अजून 48 तास हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे। विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमान सरासरीपेक्षा 2 ते 5 अंशांनी घटण्याची शक्यता आहे। आघाडी सरकारच्या मराठा व मुस्लिम आरक्षणाच्या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिल्यानंतर युती सरकारने मंगळवारी विधानसभेत मराठा आरक्षणासंदर्भात नवीन विधेयक मांडलं। या विधेयकाला मंगळवारी विधानसभेत मंजुरी मिळाली, मात्र यात मुस्लिम आरक्षणाचा समावेश न केल्याने विरोधकांनी गोंधळ घातला। शहरातील मुस्लिम नागरिकांनीही सरकारच्या या धोरणाचा निषेध करत हा कसला सबका साथ सबका विकास असा प्रश्न उपस्थित केला आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी आघाडी सरकारने आरक्षणाचा निर्णय घाई गडबडीत घेतला होता। आता मुस्लिमांना मुख्य प्रवाहात येऊ द्यायचं नाही, यामुळे आरक्षणासंदर्भात जाणून बुजून युती करण्याचे सरकारने विधेयकात उल्लेख केला नाही। मुस्लिम या देशाचे नागरिक आहेत, याचा सरकारला विसर पडत आहे। जर मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत दुजाभाव होत असेल तर त्यांच्याकडून विकासाच्या अपेक्षाही चुकीची आहे। सरकारचा मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे। सरकारने मराठा आणि मुस्लिमांना वेगवेगळ्या चष्म्यातून बघणं चुकीचं आहे। मुस्लिमांना शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षणाची गरज असल्याचं अब्दुल कयूम यांनी सांगितलं। जम्मूत हिंदू मुख्यमंत्र्यांच्या मुद्द्याचा फायदा झाला। भाजपने येथे 37 पैकी 25 जागांवर विजय मिळवला। मुस्लिम मतदार काँग्रेस, पीडीपी व एनसीपी मध्ये विभागले गेले, तर हिंदूचा एक गट्टा मतदान भाजपला मिळाला। काश्मीरात भाजपच्या मिशन 44 मध्ये काश्मीर पंडितांची भूमिका महत्वाची होती, मात्र त्यांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यात पक्ष अयशस्वी ठरला। श्रीनगरच्या 8 विधानसभा मतदान क्षेत्रात 9368 काश्मीरी पंडित मतदार होते, मात्र 5169 लोकांनीच मतदान केलं। याचं नुकसान पक्षाला झालं। कलम 370 3 टप्प्यात मतदानाआधी धर्मांतरणाचा मुद्दा आवडल्यामुळेही नुकसान झालं आहे। लडाखमध्ये लेह कारगिलची एकमेव लोकसभा सीट जिंकल्यानं येथील 4 विधानसभा सीटवर विजयाची अपेक्षा होती, मात्र त्यात यश आलं नाही। भाजपनं फक्त पीडीपीला केंद्रित ठेवून रणनीती आखली, पण एनसी व काँग्रेसकडे दुर्लक्ष केल्याचा फटका बसला। लडाखच्या 4 पैकी 3 जागांवर काँग्रेसनं विजय मिळवला। मुन्नाभाई एमबीबीएस लगे रहो मुन्नाभाई, 3 इडियट्स सारखे दर्जेदार चित्रपट दिल्यानंतर राजकुमार हिरानी आणि विनोद चोप्रा पुन्हा नवे काय देणार असा प्रश्न पडलेल्यांना पीके हे चोख उत्तर आहे। वर्षभर बोगस व फालतू मसालापट पाहून उभं आलेल्यांना पीके हा चोख उत्तर आहे। चित्रपट हे अंजन मंजन व रंजनाचे माध्यम आहे, यावरून विश्वास उडाल्यासाठी पीके हा चोख पर्याय आहे। विनोदाच्या आडून समाज, धर्म, देवत्व, मानवता, भ्रष्टाचार, मानवी वृत्ती यावर केलेलं उत्तम भाष्य पीके मध्ये आहे। आशय संपन्न पटकथेला आमिर खानचा वावर तो परफेक्शनिस्ट का आहे याचं सकस उदाहरण आहे। अनुष्का आणि आमिरची पीके मधली केमिस्ट्री हसवता अंतर्मुख करणारी आहे। एका परग्रहावरील व्यक्तीच्या रूपकातून राजकुमार हिरानी व अभिजात जोशी यांनी पाहिलेला भारतीय समाज अत्यंत उच्च कोटीच्या अभिरुची संपन्न आशयातून पीकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या काळजाला भिडतो। देवत्वावर अवडंबर माजून धर्माच्या नावाखाली चालवलेल्या फसवणुकीचा टराटरा बुरका फाडणारा पीके न पिताही नशा आणतो। समाजातल्या दाभिन्यतेचा हास्याच्या तुषारातून काढलेला पीके रूपी एक्सरे आशय म्हणून पडद्यावर आपल्या मनात उतरतो व साठून जातो। आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा। आमचा पत्ता B24 महावीर मार्केट, सेक्टर 18, वाशी, नवी मुंबई। उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडींसह। तोपर्यंत धन्यवाद।